तर पुढे आणखी एक महत्त्वाची बातमी। रवींद्र चव्हाण सध्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। रवींद्र चव्हाण सह्याद्री अतिथीगृहावर आता दाखल झालेले आहेत। निवडणुकीतील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर ही भेट होतीये। तर अर्ज मागे घेण्यासाठी आता अवघे काही तास उरलेले आहेत आणि त्यापूर्वी ही अत्यंत महत्त्वाची भेट आहे। मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ही भेट होती आहे। रवींद्र चव्हाण सध्या सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेत आणि मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांची आता चर्चा सुरू होतीये। निवडणुकीमध्ये बंडखोरी झाली आहे, अंतर्गत एक संघर्ष महायुतीमध्ये पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे या बैठकीमध्ये आता काय चर्चा होतीये। अवघे काही तास निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्यासाठी उरलेले असताना ही महत्त्वाची भेट होतीये आणि त्यामुळेच काय या बैठकीमध्ये नेमकी चर्चा होती आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। काही ठिकाणी बंडखोरी झालेली आहे, भाजपमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झालेत, त्यामुळे हे उमेदवारी अर्ज कसे माघारी घेता येतील आणि कुठे कुठे दगाफटका होऊ शकतो या संदर्भातली काय नेमकी समीकरणं असू शकतात, अशा अनेक महत्त्वाच्या बाबीमध्ये ही चर्चा होणार आहे। तर अर्ज माघारीसाठी काही तास आता उरले। दुपारी 3 वाजता अर्ज माघारी घेण्याची शेवटची वेळ आहे आणि तोपर्यंत किती जण अर्ज मागे घेत आहेत हे बघणं अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे आणि त्या दृष्टीने सध्या राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत। रवींद्र चव्हाण सध्या सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले।